प्रभाग क्रमांक 5 मध्ये राजकीय समीकरणे बदलताना दिसत असून माजी महापौर यांचे चिरंजीव कर्णज आमदार यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून ॲडव्होकेट राहिल अफसर मुल्ला आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। सुशिक्षित आणि अभ्यासू उमेदवार म्हणून ओळख असलेले ॲडव्होकेट राहिल मुल्ला यांचे निवडणूक चिन्ह सफरचंद असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा मांडत ते मतदारांसमोर उतरले आहेत। प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून नियोजनबद्ध विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे। प्रभागाच्या विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सक्षम, सुशिक्षित आणि कायदेशीर ज्ञान असलेला उमेदवार निवडून देण्याची ही सुवर्ण संधी आहे। या संधीचं सोनं करून घ्या असे आवाहन ॲडव्होकेट राहिल मुल्ला यांनी मतदारांना केलं आहे। त्यांच्या उमेदवारीला युवकांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून जनसंपर्क झपाट्याने वाढताना दिसत आहे। धनदांडग्या राजकारणाच्या विरोधात सामान्य जनतेतून उभा राहिलेला हा उमेदवार तरुण, तडफदार आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याची भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। कर्णज आमदार यांना ॲडव्होकेट राहिल मुल्ला पराभूत करणार का, याबाबत प्रभागात चर्चा रंगू लागली असून त्यांच्या शक्ती प्रदर्शनाला वाढता प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः मुस्लिम समाज आणि दलित समाजाचा जाहीर पाठिंबा ॲडव्होकेट राहिल मुल्ला यांना मिळताना दिसत असून त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत। नमस्कार, माझं नाव राहिल अफसर मुल्ला, मी वकील आहे। आपल्या भागामध्ये इलेक्शनला उभं राहिलो आहे। चिन्ह आहे सफरचंद, अपक्ष उमेदवारी आहे आपली। आणि मागच्या गेल्या एक वर्ष दीड वर्षभरात मी आपल्या भागामध्ये 5 नंबर भागामध्ये काम करत आहे। त्या काम करत असताना मला असं जाणवलं की बाबा इथं युवकांना डावललं जातं, इथं अल्पसंख्याक समाजालाही डावललं जातं आहे, राजकीय त्यांचं खच्चीकरण केलं जातं आहे। त्यासाठी मला असं वाटलं की बाबा एक तरुण आणि तडफदार आणि शिक्षणाचं एक बेस घेऊन जर आम्ही या भागात जर काम केलो तर नक्कीच या भागाचं सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। त्या उद्देशानं मी आज आपल्या 5 नंबर भागामध्ये ड गटामधून उमेदवारी मी लढवित आहे। आणि माझी जे उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्टे म्हणजे प्रामुख्याने आपल्या भागामध्ये जे गुंठेवारीचं भाग आहे, गुंठेवारी भाग असल्यामुळं ज्या आपल्या भागामध्ये ड्रेनेजची व्यवस्था, ड्रेनेजची खूप मोठी समस्या आहे आणि त्या समस्याचं तोडगा कायदेशीर स्वरूपात तोडगा काढण्याचा प्रयत्न हे माझं राहणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणापासून एकही मूल आपल्या 5 नंबर प्रभागामधील मुलगा वंचित राहणार नाही आहे। आणि शिक्षण शिकूनही सुद्धा जी लोक बेरोजगार राहिलेले आहेत त्यांच्यासाठीही रोजगार उपलब्ध करून द्यायचं माझं एक ध्येय आहे। आणि एक ध्येय म्हणजे जे आमचे माता भगिनी जे बेरोजगार बसलेले आहेत त्यांच्या हाताला पुरेसा काम मिळेल त्यासाठीही माझी धडपड राहणार आहेत। आणि निश्चितपणाने मी जर या भागात एक उमेदवारी ठेवलेली आहे आणि मी जर या भागात जर निवडून जर आलो तर नक्कीच त्याप्रमाणे जे सर्वसामान्य कष्टकरी असू दे, शेतकरी असू दे, जे गोरगरीब जे लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचं माझे 100% प्रयत्न असणार। आणि 100% जो माणूस प्रयत्न करतो त्याच्या मागं ही दैविक शक्ती जे म्हणतोय आपण, ईश्वराचंही आपल्या मागं एक शक्ती उभं राहते आणि ते काम 100% झाल्याशिवाय राहत नाही। धन्यवाद। गेल्या 5 वर्षात पंचवार्षिकमध्ये कोणी काय काम केलं आहे हे जनतेला माहीत आहे। प्रामुख्याने फक्त आश्वासनावर आश्वासन देण्याचं काम गेलेले जे नगरसेवक आहे पंचवार्षिकमध्ये जे निवडून आले त्यांनी केलेलं आहे। प्रामुख्याने आपली महानगरपालिका होऊन 20 ते 25 वर्ष झाले तरीसुद्धा प्राथमिक जे गरजेची जी समस्या आहेत की लाईट असू दे, पाणी असू दे, आपले ड्रेनेज व्यवस्था असू दे, तीही आज आपल्या 5 नंबर भागामध्ये त्याच्यापासूनही 5 नंबर भाग हा वंचित झालेला आहे। आणि याचं प्रामुख्यानं जे आपलं 5 नंबर भाग अधोगतीला गेल्याचं कारण हे गेल्या पंचवार्षिकमध्ये जे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते नगरसेवक आहेत। आणि निश्चितपणे जर माझ्यासारख्या एक कर्तबगार आणि धडाडीच्या माणसाला जर आपल्या भागामध्ये जर निवडून दिला तर निश्चितपणे ही काम आम्ही करून देईन। आणि प्राथमिक जी स्वरूप आहे, प्राथमिक जे काम आहे ते सोडून दुसरे जे विकास ज्याला आपण म्हणतो की बाबा मुलांचं जे एज्युकेशनचं जे काम असू दे, शिक्षणाचं काम आहे, बायकांना आपल्या बायका पोरांना जे कामाचं म्हणजे हाताला जे काम मिळण्याचं त्यासाठी आम्ही धडपड चालू आहे। आणि एक अकॅडमिक एज्युकेशन आपल्या मुलांना, गोरगरीब लोकांना मिळावं यासाठी आमची धडपड राहणार आहे। आणि त्यासाठी आम्ही जे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर आहेत त्यांचे विचार घेऊन आम्ही या भागामध्ये काम करत आहे। आणि निश्चितपणाने लोकांचाही रिस्पॉन्स चांगला आहे। लोकही आम्हाला सांगायला आहेत की बाबा आता बास झालं की बाबा या लोकांनी फक्त आश्वासनावर उगाच यांचं चालू आहेत की नवीन चेहरे यांना पाहिजे आहेत। आणि नक्कीच नवीन चेहरे जर आमच्या स्वरूपात जर त्यांनी आम्हाला जर भरघोस मतांनी जर
प्रतिसाद दिला तर नक्कीच आपल्या प्रभागाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.